हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 1 सेट्स. मित्रांनो, त्याआधी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन जे ते प्रेस करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत या चॅनलवर मिळणार आहेत. चला मित्रांनो, फर्स्ट चॅप्टर सेट्स. चॅप्टर फर्स्ट सेट्स. मित्रांनो, सेट्स मीन्स थोडक्यात कलेक्शन माहिती आपल्याला, नाही का. काहींना आपला छंद असतो ना, काही नाणी गोळा करायचा छंद असेल की कलेक्शन असतं आपलं, ते नाही का. कलेक्शन ऑफ कॉईन्स, कलेक्शन ऑफ तिकीट्स. तर त्याच्या रिलेटेड आपण सेट्स जे आहेत हे म्हणून वापरतो. बघूया. सम पिक्चर्स आर गिवन बिलो. इट कंटेन्स द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो. यामध्ये बघा मित्रांनो, काही पिक्चर्स आपल्याला दिले. इथे जर आपण फर्स्ट पिक्चर जर आपण बघितला मित्रांनो, नाही का, देर आर सो मेनी फ्लॉवर्स, नाही का. थोडक्यात हा बुके आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर बरेचसे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर दिसत आहेत. इथे बघितलं आपलं बंच ऑफ कीज आहेत. वेगवेगळ्या लॉकच्या वेगवेगळ्या कीज. याचा जो हा बंच आहे. फ्लॉक्स ऑफ बर्ड्स, थवा आहे आपला हा पक्ष्यांचा, नाही का. पाईल ऑफ नोटबुक्सचा तो गठ्ठा दिसतोय आपल्याला. त्याचप्रमाणे 1 2 3 4 अप टू 10 डॅश 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 अगेन. सो कलेक्शन ऑफ नंबर्स, नाही का. मग मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी आपण वी स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन गिव्हन अबाऊ. यामध्ये जे वेगवेगळे आपण यांना शब्द जे आहेत ते वापरतो, नाही का. इन ऑल द अबाऊ एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट कलेक्शन. याच्यावरून आपल्याला ते ऑब्जेक्ट काय आहेत ते एकदम क्लिअरली कळतं आहे, नाही का. सो वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज अ सेट. मग अशांनाच आपण सेट्स असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, कलेक्शन जे आहे, नाही का, एखाद्या कलेक्शन जे आहे त्याला आपण थोडक्यात सेट्स असे म्हणतो. मराठीत त्याला संच असे म्हणतात. मात्र तो क्लिअरली लिस्ट व्हायला हवा आपल्याला, तो क्लिअरली तो कळायला पाहिजे, नाही का. तो डिसाईड करता यायला पाहिजे. तो क्लिअरली सगळ्यांना डिसाईड करता आला पाहिजे. सो वी कॅन से दॅट कलेक्शन इज अ सेट असं आपल्याला म्हणता येईल. आता मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊया. आता तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये, ओके. आता 9th स्टँडर्ड सपोज तुमचा जेही काही डिव्हिजन असेल, समजा तुम्ही ए डिव्हिजनमध्ये आहात किंवा बी डिव्हिजन, जी डिव्हिजन असेल त्या बी डिव्हिजनमध्ये देर आर 40 स्टुडंट्स, ओके. देर आर 40 स्टुडंट्स. सपोज 25 स्टुडंट्स आर बॉईज अँड 15 स्टुडंट्स आर गर्ल्स असं आपण म्हणूया. आता मित्रांनो, तुमच्या क्लासमध्ये 40 स्टुडंट्स आहेत. आता जर इथे तुमच्या शाळेतील शिक्षकांनी असं समजा सेट करायचा ठरवला, 9th A स्टुडंट्स सेट्स. त्यामध्ये तुम्ही सगळे येणार, नाही का. सगळे 25 बॉईज येतील, 15 गर्ल्स येतील आणि असा 40चा ते कलेक्शन होईल किंवा सेट होईल. त्याला आपण सेट म्हणू शकतो. तो कोणीही केला, कोणत्याही शिक्षकाने केला, कारण की क्लिअरली माहिती आहे त्याला की या वर्गामध्ये 25 जे आहेत ते मुलं आहेत आणि 15 जे आहेत त्या मुली आहेत. मग हेच प्रत्येकाला कोणीही केलं तरी तोच येणार आहे, क्लिअरली नोटिफाय होणार आहे, क्लिअरली डिसाईड होणार आहे. सो वी कॅन से दॅट दिस कलेक्शन इज अ सेट. त्याला आपण सेट असे म्हणू शकतो. हे तुमचं लक्षात आलं असेल. किंवा मग असं म्हटलं असेल की 9th B किंवा 9th A जो काही वर्ग असेल त्यामधील विद्यार्थिनी जे आहेत त्यांचा आपल्याला समजा सेट करायचा आहे, तर तो कितीचा येईल? 15चा येईल. कोणीही केला तरी आपल्याला माहिती आहे की 15 यामध्ये मुली आहेत, तर त्या मुलींचा तो संच होईल, सेट होईल. मुलांचा करायचं असेल तर 25चे, तो क्लिअरली तेवढाच येणार आहे, नाही का. मग त्याला आपण सेट असे म्हणतो. आता मित्रांनो, मग समजा असं जर विचार केला की तुमच्या वर्गातले ब्रिलियंट स्टुडंट्स, नाही का, तुमच्या जे वर्गात आहेत ते ब्रिलियंट स्टुडंट्स समजा, त्याचा सेट तयार करा. तर तो करता येईल का आपल्याला, ते आपण बघणार आहोत. आता ब्रिलियंट स्टुडंट्सचा जो सेट आहे तो आपल्याला करता येईल का? तर ऑब्व्हियसली याचं उत्तर नॉट आहे, नाही आहे. कारण काय मित्रांनो, समजा तुमच्या वर्गाला 5 शिक्षक शिकवत आहेत, बरोबर आहे. तर त्यांची उत्तर जे ती वेगवेगळी असतील. 40 स्टुडंट्स आहेत, प्रत्येकाचं ॲन्सर त्याचं काय असणार आहे? सेम, क्लिअर आहे ते. देर आर 40 स्टुडंट्स इन द स्टँडर्ड 9 डिव्हिजन ए, बट विच स्टुडंट्स आर ब्रिलियंट. मग कोणते ब्रिलियंट? आता ब्रिलियंट स्टुडंटचा सेट तयार करता येईल का? तर एका शिक्षकाने केला, त्याच्या दृष्टीने जर समजा 10 स्टुडंट्स जे आहेत ते ब्रिलियंट असतील, पण जे दुसरे टीचर येतील ते 10च काढतील असं आहे का?
नाही. तर ते 11 असतील, 12 स्टुडंट काढू शकतील किंवा त्यापेक्षा कमी असतील. तिसरे टीचर येतील, ते अजून त्यांच्या सब्जेक्टमध्ये वेगळे असतील तर कदाचित त्यांना हुशार वाटणार आहे, तर ते 8 स्टुडंट काढतील किंवा 20 स्टुडंट काढतील. म्हणजेच काय, क्लिअर होत नाही आहे, प्रत्येकाचा एक ॲन्सर येत नाही आहे, डिसाईड होत नाही आहे, नाही का. सो ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म. ब्रिलियंट असेल, नाही का, तर ही रिलेटिव्ह टर्म आहे. हॅपी स्टुडंट्स, देर आर ऑल्सो रिलेटिव्ह स्टुडंट्स. आता आपल्या वर्गातले हॅपी स्टुडंट्स कोण आहेत असं विचारायला गेलं तर काहींचे चेहरे मुळातच हसरे असतात. तर तो सुद्धा काही वेगळ्या टेन्शनमध्ये असेल, पण तो चेहरा असल्यामुळे तो हॅपी आहे का, त्याचाही तसा अर्थ होत नाही. सो हॅपी, ब्रिलियंट्स आर द रिलेटिव्ह टर्म्स. मग असे यांना आपण संच म्हणू शकत नाही, ते क्लिअरली आपल्याला डिसाईड करता येत नाही. मग अशा प्रकारचं जे कलेक्शन असतं त्याला आपण सेट जे आहेत ते असं म्हणत नाही. आय होप हे तुम्हाला कळालं असेल सेट म्हणजे नेमकं काय ते आपण मित्रांनो पाहणारच आहोत. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा, टू बी हॅपी, टू बी ब्रिलियंट डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. देअरफॉर दिस कलेक्शन आर नॉट अ सेट. सी एक्झाम्पल्स गिवन बिलो, डिसाईड वेदर इट इज सेट ऑर नॉट. आता इथे काही एक्झाम्पल्स दिले आहेत, ते सेट आहेत का नाही ते आपण बघणार आहोत. बघूया फर्स्ट, डेज ऑफ वीक. आता मित्रांनो डेज ऑफ वीक म्हणजे एका वीकमध्ये असणारे दिवस आपल्याला माहिती आहेत. रवी, सोम, मंगळ, बुध किंवा संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे हे फिक्स आहेत, हे आपल्याला माहिती आहेत, डिसाईड केलं गेलेले आहेत की डेज ऑफ वीक्स हेच आहेत. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेट. पुढे मंथ इन इयर, इट इज ऑल्सो डिसाइडेड. जॅन, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, नाही का, हे सगळे आपल्याला माहिती आहे डिसेंबरपर्यंत. सो इट इज ऑल्सो सेट. ओके. ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. आता एक ब्रेव चिल्ड्रन आहेत तुमच्या क्लासमध्ये. इथे सुद्धा मित्रांनो दिस इज ऑल्सो डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येकाला वेगवेगळा वाटू शकतो. सो इट इज नॉट अ सेट. हा सेट होऊ शकेल का, नाही. मला वाटतं तुम्हाला क्लिअर होत असेल मला काय म्हणायचं आहे. प्रत्येकाचा ॲन्सर जर थोडक्यात असं म्हणूया, प्रत्येकाचा ॲन्सर जर सेम येत असेल ना त्या सेटमध्ये, तर आपण असं म्हणू शकतो की तो सेट आहे. आता ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास हे कसं, प्रत्येकाची शूरता जी आहे ती कशी चेक करणार, नाही का, तर ते आपल्याला सांगतील हा सेट नाही आहे. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, वी नो ऑल काउंटिंग नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10, नाही का, प्रत्येकाला माहिती आहेत आणि क्लिअर आहे. प्रत्येकाला लिहायला सांगितलं तुम्हाला, तुम्ही सहज लिहिणार. सो फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, दिस कलेक्शन इज ऑल्सो सेट. नेक्स्ट एक्झाम्पल, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. जे गड किल्ले आहेत, जे मजबूत आहेत महाराष्ट्रातले कोणते आहेत, तर आपण तिथे गेल्यावर त्यांना पाहू शकतो, नाही का, त्यामुळे इट इज ऑल्सो सेट. प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टम. आपल्या सोलर सिस्टममध्ये प्लॅनेट्ससुद्धा फिक्स आहेत मित्रांनो, नाही का, ज्यांचा जेवढा शोध लागला आहे तेवढे तर सगळे आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे इट इज ऑल्सो सेट, वी कॅन से. आय होप मित्रांनो तुम्हाला सेट म्हणजे काय हे क्लिअर झालेलं असेल. आता मित्रांनो आपण बघणार आहोत त्याच्या मेथड नेमक्या काय आहेत, त्या कशा लिहिल्या जातात ते पण बघूया. डेफिनेशन ऑफ अ सेट, द वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. द वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. आता मित्रांनो सेट जो आहे तो आपण मला वाटतं वहीवरतीच त्याचा आपण डेफिनेशन लिहूया आणि वहीवरच आपण अभ्यास करूया. डेफिनेशन, द वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. सेट म्हणजे काय तुम्हाला कळालं आहे. आता ते लिहिणार कसं मित्रांनो, त्याच्या दोन पद्धती आपण पुढे पाहणार आहोत. सेट ए इज इक्वल टू, सेटला नाव द्यायचं असेल तर ते कॅपिटल लेटरमध्ये यायचं, ए इज इक्वल टू, त्यामध्ये नंतर ब्रॅकेट जो आहे तो त्याला टाकायचा आहे, नाही का. तो ब्रॅकेट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत ते मात्र तिथे लिहायचे आहेत आपल्याला. आता सपोज इन द सेट ए देर आर 4 एलिमेंट्स ए बी सी डी. मग हे कसे लिहिणार, सो ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी अशा पद्धतीने लिहायचे आहेत. आणि लक्षात घ्या ब्रॅकेट जो आहे तो हा कर्ली ब्रॅकेट, याला आपण कर्ली ब्रॅकेट म्हणतो, नाही का, हे कर्ली ब्रॅकेटमध्ये एनक्लोज करायचे आहेत. सो दिस इज सेट ए and A, B, C, D are the elements of the set A. Second example, B is the set here and in curly bracket again 1, 2, 3. So 1, 2, 3 are the elements of the set B.
हाऊ वी कॅन राईट दिस. आता ए इज द एलिमेंट ऑफ ए. स्मॉल ए इज द एलिमेंट ऑफ द सेट ए. मग हे जर आपल्याला लिहायचं असेल तर हे आपण कसं लिहिणार. ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए. इट मीन्स दॅट A is an element of set A. We write again here B, C, D also. C, small c. So this element of C. So C is an element of set C. We can write this. आता बघा मित्रांनो, याचा अर्थ असा, A is the element of set A. इथे A येईल. C is an element of set A. म्हणजे ए बी सी डी या प्रत्येक बाबतीत आपल्याला हे लिहिता येईल. सपोज असं सांगितलं इज द एलिमेंट ऑफ सेट ए, तर ऑब्वियसली दे इन दिस सेट इज नॉट. क्लिअरली वी से दॅट ए बी सी डी ओनली 4 elements are there, so E is absent here. Then we can write here E is not an element of set A. So not element of the set A, right? So E does not belongs to A. Right here we write here A belongs to A. E does not belongs to A. म्हणजे काय, A हा A या सेट मध्ये आहे, परंतु E जो आहे हा सेट A मध्ये नाही. याच्या सेकंड जे B सेट आहे तो बघूया. So B is equal to 1, 2, 3. There are 3 elements. So we write here 1 belongs to A. 1 belongs to A means 1 is the element of set A. जर मला 5 लिहायचं असेल तर 5, आता 5 आहे का इथे, तर ॲब्सेंट आहे. सो 5 डज नॉट, सॉरी अगेन इथे B असणार आहे, हा सेट B आहे. सो 1 belongs to B, 5 does not belongs to B असं आपल्याला लिहिता येईल. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. 3 लिहायचं असेल तर काय येईल तिथे, 3 बिलॉंग्स टू बी, कारण की 3 इज ऑल्सो कंटेन इन द सेट बी. सो वी राईट हिअर 3 बिलॉंग्स टू बी. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हे सेट जे ते लिहायचे असतात. काही सेट जे ते फिक्स आहेत, त्यांचे नावं फिक्स आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. आता ते बघा, तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये शिकला आहात. N 1, 2, 3, 4. We know this number. There are natural numbers. So the set of natural numbers denoted by capital N. आता याच्यापुढे लक्षात ठेवा, नॅचरल नंबरचा सेट असेल तो कोणता असणार आहे, तर नॅचरल नंबर त्यामध्ये असतील 1, 2, 3, 4, 5, 6 हे इन्फायनाइट पर्यंत असतील. सो सेट ऑफ नॅचरल नंबर. W सेट ऑफ होल नंबर. होल नंबर मध्ये काय होतं, 0 वाढतो फक्त, नाही का. हे नॅचरल नंबर आहे, 0 झाला की ते पूर्ण संख्या होते, ती होल नंबर होता. सो सेट ऑफ होल नंबर इज इक्वल टू W इज इक्वल टू 0, 1, 2, 3, 4 डॅश डॅश डॅश. सेट ऑफ इंटिजर्स, ज्यांना आपण मराठीत पूर्णांक संख्या असे म्हणतो, त्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण येतात. सो तो आपण आय ने दर्शवतो, कारण काय, इट इज कॉल्ड इंटिजर्स, इट इज कॉल्ड होल नंबर्स, इट इज कॉल्ड नॅचरल नंबर्स. सो त्यानुसार त्यांना नावं दिली गेत. आय म्हणजे काय, इंटिजर्स. सो -3, -2, 1, 0, 1, 2, 3 ऑल दीज आर द इंटिजर्स. नंतर पुन्हा तुम्ही रॅशनल नंबर शिकलात मित्रांनो, जे पूर्णांकात असतात, नाही का, फ्रॅक्शन मध्ये असतात, नाही का, ते रॅशनल नंबर. सो इट इज डिनोटेड बाय Q. Q इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स अँड R इज द सेट ऑफ रियल नंबर्स. ऑल दीज नंबर्स आर द रियल नंबर्स. सो वी कॅन से दॅट R इज द सेट ऑफ रियल नंबर अँड विच इज डिनोटेड बाय R. ओके, आता मित्रांनो सेट्स म्हणजे काय ते झाले तुम्हाला. जे महत्त्वाचे सेट आहेत जे आपण ते लक्षात ठेवायचे. N मीन्स नॅचरल नंबर, W मीन्स होल नंबर, I मीन्स इंटिजर्स, Q मीन्स रॅशनल नंबर्स अँड R मीन्स रियल नंबर्स. ओके, मेथड ऑफ रायटिंग सेट्स. आता मित्रांनो या मेथड कोणत्या आहेत सेट रायटिंगचे ते आपण बघणार आहोत. पहिली आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. काही त्याला आपण म्हणू शकतो लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आता मित्रांनो ही अतिशय सोपं आहे, अतिशय सोपी ही मेथड आहे. In this method, all elements of a set are enclosed within curly brackets. जे आपण लिहिले की नाही, आपण सुरुवातीला लिहिलेत ना हे सेट, हे सगळे लिस्टिंग मेथड मध्येच आपण लिहिलेले आहेत, नाही का. एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा आपण एक सेट घेतो, नॅचरल नंबरचा सेट घेतो मी अप टू 10 नंबर्स. ती कसं लिहिणार, N डिनोटेड बाय N कर्ली ब्रॅकेट 1,
2 3 कॉमा द्यायचा प्रत्येकदा 4 5 6 7 8 9 and 10 and close the bracket. सो ही आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. थोडक्यात काय, कर्ली ब्रॅकेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये कॉमा द्यायचा आणि लिहायचा, ती झाली लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड असं आपल्याला म्हणता येईल. आता दुसरी मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. इन दिस मेथड द एलिमेंट्स आर नॉट लिस्टेड. ते याप्रमाणे लिस्ट करायचे नाही त्याची. The elements of the set are described by specifying the property which determines the elements of the set uniquely. तर याची प्रॉपर्टी नेमकी काय ती डिस्क्राईब त्याच्यामध्ये करायची आहे का. आता जर समजा मित्रांनो हे नंबर मी लिहिले तिथे काय नंबर होते, नॅचरल नंबर अप टू 10 पर्यंत होते. ओके, आता मला ही रूल मेथडमध्ये लिहायची, तर ती कशी लिहिणार, तर यामध्ये याची प्रॉपर्टी आपण शोधायची आहे आणि तिला डिटरमाइन करायची आहे, ती आपण तिथे लिहायची. आता जर समजा मित्रांनो हाच सेट मला रूल मेथडमध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, n इज इक्वल टू, बघा नीट लक्षात घ्या, त्यासाठी एक व्हेरिएबल आपण यूज करणार आहोत. सपोज मी ते x व्हेरिएबल यूज केलं, x सच दॅट. आता x आहे हा आणि हा कसा आहे, तर ही प्रॉपर्टी काय, दीज आर द नॅचरल नंबर्स. सो x बिलॉंग्स टू n. x belongs to n. We know that n is the natural set of natural number. So x कसा आहे, नॅचरल नंबर आहे. पण सगळे नॅचरल नंबर आहेत का, ते इथे फक्त 10 पर्यंत दिलेत. 11 हा सुद्धा नॅचरल नंबर आहे, तो इथे आहे का, नाहीये. मग इथे कंडिशन आपल्याला टाकावं लागेल की जो नॅचरल नंबर असा आहे की 11 पेक्षा लहान असणारे सगळे नॅचरल नंबर इथे आहेत. सो वी राईट हिअर x कसा आहे, हा नेमका कसा आहे, सो लेस दॅन 11. म्हणजेच काय, 11 पेक्षा लहान असणारे सर्व नॅचरल नंबर ही त्याची झाली प्रॉपर्टी. अशा पद्धतीने आपल्याला रूल मेथड त्याची प्रॉपर्टी जी आहे ती यामध्ये लिहायची, व्हेरिएबलचा यूज करून ती लिहायची. अशा पद्धतीने मित्रांनो दोन्ही मेथडद्वारे आपण लिहू शकतो. लिस्टेड मेथड अतिशय सोपी, जे एलिमेंट्स आहेत ते सगळे काय करायचे, कॉमा देत लिहित जायचे, आणि रूल मेथडमध्ये त्याची प्रॉपर्टी जी ती डिस्क्राईब करायची, प्रॉपर्टी जी ती आहे ती लिहायची, आणि अशा पद्धतीने ते आपण करायचं. हे लक्षात घ्या, वाचताना x सच दॅट, याला आपण सच दॅट असं म्हणणार. x बिलॉंग्स टू n म्हणजे x हा n मधला आहे. n म्हणजे काय, नॅचरल नंबर 1 to अप टू इन्फायनाईट. पण ते 10च आहेत, मग ते हा माहिती लेस दॅनचं साईन आहे नाही का. मग 11 पेक्षा लहान असणारे नॅचरल नंबर कोणते, अर्थात 1 to 10 ते आले. अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. ओके फ्रेंड्स, वी स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.1. राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर मेथड. आता रोस्टर मेथडमध्ये मित्रांनो आपल्याला हे लिहायचे. ओके, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. सो राईट द सेट A is equal to, we know the natural numbers 1 2 3 4 5 6 are the natural numbers. Even natural numbers means 2 4 6 8 10 नाही का. in this way we can write this. so first even natural number is 2. even number माहिती आहेत मित्रांनो तुम्हाला, सो लिहिता येतील कॉमा 4 कॉमा 6 कॉमा 8 कॉमा 10 कॉमा 4 फाईन नंबर लिहा आणि पुढे डॅश डॅश करा आणि ब्रॅकेट जो आहे तो काय करणार, एनक्लोज करणार. या पद्धतीने हा झाला सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबरचा सेट इन रोस्टर मेथड. ओके, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. वी नो द प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्स कोणते ते माहिती असेल तुम्हाला नाही का, जे फक्त त्याच्याच टेबलमध्ये येतात ते प्राईम नंबर असतात. लिहून बघूया आपण इकडे बघा. वी नो दॅट 1 इज नॉट अ प्राईम अँड कंपोजिट नाही का. मग पहिला 2 नंबर हा प्राईम नंबर आहे, कारण काय, तो फक्त त्याच पाड्यात येतो. नंतर 3 त्याच्याच टेबलमध्ये येतो, फक्त दुसऱ्याच्या येत नाही. 4 येईल का, तर नाही येणार तो, कारण की 4 जो येतो 2च्या टेबलमध्ये येतो. 2 2 जा 4, त्यामुळे 4 येणार नाही. 5 येईल, कारण की 5 फक्त त्याच्याच पाड्यात येतो. 6 नाही येणार. 7 येईल. 8 नाही येणार, कारण की 4च्या टेबलमध्ये येतो, 2च्या टेबलमध्ये येतो. 9 पण नाही येणार. 10 पण येणार. 11 येईल. 13 येईल. 15 पण येणार. 17 येईल. 19 येईल. अशा पद्धतीने ते आपल्याला काढता येतात, तुम्हाला प्राईम नंबर्स काढता येतात. परंतु आपला प्रश्न काय आहे, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 15. यामध्ये तुम्ही
ऑब्झर्व केलं तर पहिला जर सोडला ना 2, बाकी सगळे ऑड नंबर आहेत. 3, 5, 7, 11, 13, 17, 19, पुढे जे काय येतील 23 वगैरे ते सगळे काय आहेत तर ऑड आहेत. आणि आपल्याला विचारलंय सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर देर आर ओनली वन नंबर दॅट इज 2, नाही का. मग हा फक्त इव्हन प्राईम नंबर आहे बिटवीन 1 to 15. सो राईट द सेट. सेटला नाव मी बी देतो. बी इज इक्वल टू देर आर ओनली वन एलिमेंट, सिंगलटन सेट, नाही का. म्हणजे इथे येणार 2. बाकीचे हे नंबर का घेतले नाही कारण की हे सगळे ऑड नंबर आहेत, त्यामुळे आपलं आन्सर असेल बी इज इक्वल टू 2. ओके. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स, इंटिजरचा सेट आपण शिकलोय मित्रांनो, बघितला होता. काय होता तो? -3, -2, -1, 0, 1, 2, 3. ऑल दीज आर द इंटिजर्स डिनोटेड बाय आय. तर मित्रांनो आता हा आपल्याला काढायचा असेल, मी याला समजा सपोज नाव देतो सी. तर निगेटिव्ह इंटिजर्स आहेत तो डॅश 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 -3, -2, -1. इथेच थांबवायचं. 0, 1, 2, 3, 4 ते लिहायचे नाही, कारण काय इंटिजर्स आहेत परंतु निगेटिव्ह इंटिजर्स आहेत, म्हणजे तो अर्धा सेट येईल. आणि या पद्धतीने हा ब्रॅकेट एनक्लोज करायचा. ओके. 4th, 7 बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम म्हणजे सूर. मराठीमध्ये आपण म्हणतो मित्रांनो की 7 स्वर आहेत. ते कोणते आहेत ते आपल्याला माहिती आहे. सा रे ग म प द नि सा, नाही का. ते आपल्याला लिहावे लागतील. ते लिहितो. याला नाव देतो. समजा मी याला नाव दिलं सी किंवा काही नाव देऊया, डी नाव दिलं. ओके. तर ते काय येतील? पहिला आहे सा. सो राईट हिअर सा, कॉमा रे आहे, नंतर गा आहे, नंतर मा, नंतर पा, नंतर धा आणि नंतर आहे नी. सारे गामा पधनी, नाही का. हे आपण शिकलेलो आहोत, त्यामुळे हे लिहितील सगळे त्याचे एलिमेंट्स आहेत. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम. ओके. नेक्स्ट, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. आता मित्रांनो हे वर्ड्समध्ये आपल्याला लिहायचे. तर काय दिले बघा, हे आपण शिकलोय आता. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. 4/3 बिलॉंग्स टू क्यू हे आपल्याला याचा अर्थ काय? 4/3, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ द सेट क्यू. मीन्स रॅशनल नंबर. रॅशनल नंबर लिहिलं तरी चालेल किंवा क्यू लिहिलं तरी चालेल. मग याचं लिहिताना काय लिहायचंय? सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स म्हटलंय आपल्याला, तर ते वर्डमध्ये कसं लिहिणार? वाचताना आपण असं वाचलं 4/3 बिलॉंग्स टू क्यू. ओके. सो राईट हिअर 4/3 is an element of the set Q. ओके. इथे बघा -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. नॅचरल नंबर माहिती आहे आपल्याला, पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह राहत, त्यामुळे असं लिहिलं -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. मग हे लिहिताना कसं लिहिणार? -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ द सेट n. -2 is not an element of the set n. ओके. पुढे बघूया. P such that P is an odd number. आता हा कॅपिटल P लक्षात घ्या. हा कॅपिटल दर्शवतो आपण, नाही का, आणि स्मॉल आहे, स्मॉल व्हेरिएबल घेतलाय हा. P such that कसा आहे तो P? P is an odd number. ओके. ते आपण लिहिणार आहोत. सेट P, सेट म्हणजे कॅपिटल लक्षात घ्या. सेट P इज अ सेट ऑफ ऑल P's सच दॅट, हे आपण असं होतं की नाही, सेट P इज अ सेट ऑफ ऑल P सच दॅट P इज an odd number. मित्रांनो व्हिडिओ लांबेल, त्यामुळे आपण इथे थांबूया आणि पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची गणितं घेऊया, उरलेली गणितं. मित्रांनो या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू. गुड बाय.